बाबा खालून उठले आसाराम महाराज, खालून उठले म्हणे महाराज वारीला गेलो असतो पण काय सांगावं म्हणे, आता आषाढी वारी कधी असते, पावसाळा तोंडाला आहे का नाही, पावसाळा तोंडाला काय सांगावं म्हणे महाराज, काल मी शाळ्या वळू लागलो. काय ते बाबा मला म्हणते, मी शाळ्या वळू लागलो, जे आभाळ आलं आणि कडाडकन ईज लावली, माऊली महाराज कडाडकन ईज लावली, ती हीच पडली आमच्या शेळ्याच्या अंगावर, शेळ्याच मेल्या. ऐकताय ना तुम्ही, शेळ्याच मेल्या. मी म्हणलं तू कुठं होता, ते म्हणलं महाराज मी शेळ्या सांभाळू लागलो, जवळच होतो. मी म्हणलं तू भाग्यवानेस, मग खरा तर नियम देवानं तू ह्याच अंगावर धरला होता, पण देवाचा नियम हुकला आणि शेळ्या गेल्या. बरोबर आहे का नाही, देवाना नियम तुझ्याच अंगावर धरला. महाराज आपलं प्रारब्ध जर चांगला असेल, आपलं कपाळ जर चांगला असेल, यमाचा काय देवाचा सुद्धा नियम हुकतो महाराज. देवाचा तुम्ही म्हणतात कस काय, ऐका एक गाव होतं, ऐकावर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला मार्मिक विनोद कळेल. एक गाव होतं आणि गावाच्या शेजारी एक चिंचाचं झाड होतं आणि त्या चिंचाला चिंचा आलेल्या होत्या आणि त्या चिंचाच्या झाडाखाली एक साधू साधना करीत बसायचे. काय कोण साधू साधना करीत बसायचे, कशा झाडाखाली, चिंचाच्या झाडाखाली. चिंचाला चिंचा आल्या होत्या, पण गावातली बारीक बारीक पोरं असे बारीक बारीक पोरं काय करायचे, रोज त्या चिचाच्या झाडाकडे जायचे. आसाराम महाराज चिचाच्या झाडाकडे जायचे आणि चिचाला दगड फेकून मारायचे. खाली साधू बसलेला, पोरं घ्यायचे दगड फेकून मारायचे. दगड फेकून मारला महाराज आणि दगड हुकला, चीज खाली नाही पडली की पोरं काय म्हणायचे, च्या आयला निमच हुकला. काय दगड घ्यायचे फेकून मारायचे, दगड हुकला की पोरं म्हणायचे च्या आयला नियमच हुकला. तो साधू बसल्या बसल्या म्हणायचा दगड यायचा हुकत आहे पोरायचा, आणि आईला का शिव्या देतात, दगड पोरायचा हुकत आईला का शिव्या देतात. पण पोरायला काय कळते महाराज, पुन्हा दगड घेतले पोरायनं फेकून मारला, दगड हुकला, पोर म्हणले च्या आईला नियमच हुकला. पाहता काय बाबा साधूला आला राग, ऐका बरं, साधूला आला राग. जे कमंडलूतलं पाणी हातावर घेतलं साधून, सांगितलं यमा आता जर का या पोराईनं आईला शिवी दिली हीच पाड आणि आईला मारूनच टाक. कोणाला, पोरायला मारूनच टाक म्हणजे शापत दिला साधून. पण पोरायला कळतोय साधून शापन यमन, पोर ते पोरच महाराज. पुन्हा दुसऱ्या दिवशी आता ऐका, पुढे ऐका, पुरा दुसऱ्या दिवशी दगड घेऊन पोरं गेले चीज पाडायला, दगड फेकून मारला महाराज, दगड हुकला, हुकला पोरं म्हणले चियायला नियमच हुकला. महाराज बघता काय साधूची शापवाणी खरी झाली, शापवाणी खरी झाली. जे यमानं कडाडकन हीच पाडली, कडाडकन हीच ती पोरायच्या अंगावर नाही साधूच्या अंगावर, साधू वरून यंबी म्हणला चियायला यमच हुकला. विठाला विठाला असंच एका गावात सांगितलं, ज्ञानेश्वरी गाथा वाचला पाहिजे. एक बाबा उठला म्हणे बाबा हाय ना मला वाचवायचा नाद, लयच बाबाला त्या वाचवायचा छंद होता, नाद होता, लयच काही दिसलं की वाचव, पत्रिका दिसली वाचव, पाम्पलेट दिसलं वाचव, बोर्ड दिसला की वाचवायचा, भलता वाचवायचा छंद त्या बाबाला. महाराज गावकऱ्यानं काय केलं, एके दिवशी मंदिराच्या समोर एक खांब होता आणि त्या खांबाला वर ही पाटी लावली, खांबाला पाटी लावली, पण या गाड्याला वाचवायचा नाद, वाचवायचा छंद. महाराज त्या पाटीच्या खाली गेला, लागला पाटीकडे पाहला, पण काय लिहिलंय खालून कळणं गेलं महाराज, दिसणं गेलं. राहिला चष्मा लावला, दादा चष्मा लावला तरी काय लिहिलंय दिसणं, टाचावर करू करू पाहलाय तरी दिसणं. वाचवायचा तर छंद महाराज, त्याला वाचवायचा त्याला नाद छंद. मग पाहता काय बाबा राहिला त्या पाटी वाचण्यासाठी खांबाव चालला, खांबाव चालला तर त्या खांबाव लिहिलेलं होतं या खांबाला आजच कलर मारला, याला कोणी हात लावू. मग लागला अंगाकडे पाहला, म्हणतो हो राव चटच भरलं. विठाला विठाला. 4 जण एकत्र आले. कोण कोण, डॉक्टर, वकील, पोलीस आणि हुशार शेतकरी. कशासाठी सांगायला मी, माणसाला तरुण जाण्याचं ज्ञान. असं 4 जण एकत्र आले, सुट्टीचा दिवस, म्हणले चला आपण फिरायला जाऊ. म्हणले कुठं जायचं, म्हणले समुद्रात फिरायला जाऊ. 4ही समुद्राच्या काठाला आले. कोण कोण, वकील, डॉक्टर, पोलीस
आणि हुशार शेतकरी. 4 जण समुद्राच्या काठाला आले. आता समुद्राच्या काठाला कोळ्याचं पोरग नाव घेऊन उभा होतं, शिकलेलं नव्हतं. त्या कोळ्याच्या पोराला 4 जण म्हणले, बाळ चला आम्हाला जरा समुद्रात फेरफटका मारायचा. ते कोळ्याचं पोरग गरीब होतं, ते म्हणलं साहेब बसा नावेत. ऐका महाराज, 4 नावेत बसले. कोण कोण? वकील, डॉक्टर, पोलीस, शेतकरी. लक्षात ठेवा, 4 नावेत बसले. नाव निघाली महाराज, नाव निघाली. 2-3 किलोमीटर पाण्यात नाव गेली. पण हे 4 हुशार होते ना, स्वतःला शहाणे समजू लागले. हे लागले त्या कोळ्याच्या पोराला नाव ठेवायला, लागले त्याच्या खोड्या काढायला. तुला काय येतंय? तू असा जन्म वाया गेला. मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी पोलीस आहे, मी हुशार शेतकरी आहे, तुला काय येतंय? असं काय करायला लागले? त्या कोळ्याच्या पोराच्या खोड्या काढायला लागले, त्याच्या खापल्या काढायला लागले. आसाराम महाराज, मला असं वाटतंय आपल्यात बी आता तशी लय झाली. हे का नाही? पुष्कळ. याला काय येतंय आणि त्याला काय येतंय, ह्यो काय वाजितो आणि त्यो का गातो. हे का नाही? यानं तर काल त्याचा अभंगाव कीर्तन केलं आणि इथं तेवच घेतला. हे का नाही? असे आहेत ना बरे म्हणणारे. ऐका महाराज, मला असं वाटतं आसाराम महाराज, आपल्या संप्रदायात सध्या मृदंगाचार्य, गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य कमी झालेत. मग एकूण एकाच्या खापल्याचार्य लय झाले. आहे का नाही महाराज? हा, तसं त्या कोळ्याच्या पोराला लागले खापल्या काढायला. तुला काय येतंय? ऐका आता नावेतली घटना, समुद्रातली. सुरुवातीला वकील पुढे आला, म्हणला बाळ तुला काही भारतीय कायदा व्यवस्थेचं ज्ञान आहे का? कोळ्याचं पोरग म्हणलं भारतीय कायदा व्यवस्थेचा नाही. नाही, तुझा जन्म व्यर्थ गेला. कोण म्हणलं? वकील. वकील सरकारला बाजूला. मग आला डॉक्टर. लगे महाराज ती बॅग गी गाड केलेली, इनगिन केलेली, ते कानात असते ते अडकायचं, काय म्हणते त्याला? हेडफोन, टेटस्को. हा, लगेच म्हणला बाळ, त्या कोळ्याच्या पोरगाला नाव येतली घटना, तुला काही दवाखान्याची माहिती आहे का? ते कोळ्याचं पोरग म्हणलं कशी दवाखान्याची माहिती माहित नाही तुला? अरे जिवंत माणसं मारणं, मिळालेले 2-4 दिवस दवाखान्यात ठेवणं, त्याच्या नातेवाईकाकडून बिल वसूल करणं, बंडलं घेणं, अशी काही दवाखान्याची माहिती आहे का? ते कोळ्याचं पोरग म्हणलं नाही. तुझा जन्म व्यर्थ गेला. डॉक्टर सारखा बाजूला. आता राहिला पोलीस आला पुढं. लगे महाराज लाल तुऱ्याचे टोपे, खाकीचे कपडे, हातात अशी काठी, दंडकू. म्हणला बाळ तुला काही पोलीस खात्याची माहिती आहे का? कोळ्याचं पोरग म्हणलं कशी आरोपी कसा पकडायचा, त्याचा गुन्हा असला तरी त्याच्याकडून बंडल घेऊन त्याला घरी कसं पाठवायचं, अशी काही पोलीस खात्याची माहिती आहे का? ते कोळ्याचं पोरग म्हणलं नाही. तुझा जन्म व्यर्थ गेला. आता राहिला शेतकरी, हुशार शेतकरी. महाराज बाबा सारखे टोपी गिपी, धोतर गितर कडक. लगे म्हणला बाळ, बाबाचं बोलणं जरा वाचनात होतं. म्हणला बाळ तुला काही शेतीची माहिती आहे का? ते कोळ्याचं पोरग म्हणलं कशी कापूस जर 5 क्विंटल झाला, पाणी टाकून 8 क्विंटल कसा कराव? कोळ्याच्या पोराला म्हणून लागली बाबा ती मसड जर 3 लिटर दूध द्याली, त्याच्यात पाणी टाकून 6 लिटर कसं कराव? अशी काही शेतीच्या उत्पन्न वाढीची काही माहिती आहे का? ते कोळ्याचं पोरग म्हणलं नाही. तुझा जन्म व्यर्थ गेला. महाराज ते 4 म्हणले तुझा जन्म व्यर्थ गेला. थोडीशी नाव पुढे गेली. पाण्यात अजून 1-1.5 किलोमीटर नाव पाण्यात गेली. वादळ सुटलं, वारं सुटलं. आणि जसं वादळ सुटलं ते समुद्रातलं पाणी असं लाटा उसंडायला लागल्या. असं लाटा उसंडायला लागल्या आणि हळूहळू नाव हलायली. जशी नाव हलायली तसं समुद्रातलं पाणी नावेत घुसायले. आणि जसं समुद्राचं पाणी नावेत घुसायले बाबा, तसं 4 लागले धोत्रवर घ्यायला. कोण 4? आता डॉक्टरला वकिलाला का धोत्र असतात का?
ते चौघ लागले पायवर घ्याला. पॅन्टीवर अरे कोळ्याच्या पोरा, ए बाळ, अरे काय होतंय? कोळ्याचं पोरग म्हणलं बाबा वादळ सुटलंय. मग आता समुद्रातलं पाणी नावेत घुसायले. मग आता नाव पाण्याने भरणार, नाव पाण्यात बुडणार आणि आता तुम्ही मरणार. महाराज चौघ लागले त्या कोळ्याच्या पोराला हात जोडायला. आधी नाव ठेवू लागले, हे का नाही, तुला काय आता लागले हात जोडायला. ए कोळ्याच्या पोरा, अरे वाचव वाचव, आम्हाला याच्यातून वाचव. आहे का काही पर्याय वाचण्यासाठी? सांग पर्याय. कोळ्याचं पोरग म्हणलं आहे ना पर्याय. म्हणले काय पर्याय आहे? पटकन सांग. 10:30 वाजले, पटकन सांग. काय? चौघ म्हणले पटकन सांग, याच्यातून आम्हाला वाचायचं रे बाबा, आम्ही बुडतो. पटकन पर्याय सांग. ते कोळ्याचं पोरग म्हणलं तुम्हाला चाव घायला पावायचं ज्ञान आहे का? चौघ म्हणले नाही. नाही. अरे माझा जन्म व्यर्थ झाला, तुम्ही पाहायलाच राहणार नाही, तुमचा आताच जाणार आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही आताच बुडणार, आताच मारणार. मला सांगा, कोळ्याच्या पोराकडे ज्ञान होतं, कोणतं ज्ञान होतं? पावायचं ज्ञान होतं, तरुण जाण्याचं ज्ञान होतं. तसं आपल्याला भवसागर तरुण जायचंय. मग भवसागर जर तरुण जायचं असेल तर कोणतं ज्ञान लागेल? आत्मज्ञान लागेल. आणि आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जन्म चुकवतो महाराज. करा महाराज, जुने कीर्तनकार याला एक दृष्टांत सांगतात. वस्तू आहे पण वस्तू वापरायचं ज्ञान नसल्यावर काय फटफजिती होती. जुने कीर्तनकार माऊली महाराज दृष्टांत सांगतात. काय झालं बघा, नवीन लग्न झालं आणि मुलगी नांदायला गेली. लक्ष देऊन ऐका बरं का. नवीन लग्न झालं आणि मुलगी नांदायला गेली. आता बरं मला सांगा चौदार महाराज, मुलगी नांदायला सासर घरी गेली तर त्या मुलीला तिला तिथं तिचा गुरु कोण असतो? हा, मोठ्यानं बोला. खरं सासूबाई. काय? सासूबाई. महाराज सासू म्हणजे चुका काढणारा प्रभावी घटक. व्याख्या शास्त्रात नाही पण शास्त्राला सोडून बी नाही. ती सासू त्या पोरीला सारखी म्हणायची त्या बबीला, का ग सुनबाई, त्या माईनं सगळं दिलं तुया लागणार, त्या बापानं सगळं दिलं तुया लागणार, पण पाणी तापवायचा बम नाही द्याला. म्हातारी त्या सुनाला म्हणायची, त्या बापानं त्या माईनं सगळं दिलं तुया लागणार, पण पाणी तापवायचा बम नाही द्याला. पाणी तापवायचा म्हातारी लागली बम बम, आपलं बंब बंब करायला. बंब बंब करायला. महाराज नेमकी सुनबाई माहेराला गेली आणि आईला सांगितलं, आई ती म्हातारी मै सासू सारखी मला त्रास द्याली. जेवायला बसले की सारखी मला म्हणती, तुया माईनं सगळं दिलं, तुया बापानं सगळं दिलं, तुया लागणार, पण पाणी तापवायचा बम नाही द्याला. ती म्हणली, अर थांब थांब, आता तुझ्या बापाला सांगते. बबीचे पप्पा या इकडं. बबीचे पप्पा या इकडं म्हणलं की ती आलं घाबरत घाबरत. बबीच्या आईचा आवाजच तसा होता ना, या इकडं. ती आलं. महाराज काय म्हणती? अव काय म्हणती, काय पाहता? ही म्हातारी आपल्या बबीला तिची सासू त्रास द्याली. त्रास काय म्हणती? अव सारखं म्हणती, जेवायला बसलं की म्हणती, त्या माईनं सगळं दिलं तुला लागणार, त्या बापानं सगळं दिलं तुला लागणार, पण पाणी तापवायचा बम नाही द्याला. पाणी तापवायचा बम नाही द्याला. महाराज त्या बापानं ऐकलं, ते म्हणलं, अर द्याचा होता लागणार, पण घाई गडबडीत राहिला. लॉकडाऊन मध्ये लग्न झालं, काय काय घाई गडबडीत राहिला. महाराज ती बबीची आई म्हणली, राहिला गेला काय नाही, आजची आज जिंतूरला जा आणि बंब घेऊन या. बाप बी का असा करारी होता मुंडे महाराज, जे दुपारून जिंतूरला गेला आणि बंबच घेऊन आला. मग बंब आणला. दुसऱ्या दिवशी मुलीची बोलवणूक केली, मुलगी वाट लावली आणि मुलगी त्यो बंब घेऊन सासर घरी गेली. आणि सासू तर जमिनी उचलच ना, ईदभर वरून लागली चालायला. बंबन 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 बंब लागली करायला. आनंद झाला ना तिला, हे का नाही राम महाराज? आनंद झाला त्या म्हातारीला. तिला वाटायचं बंब आणला म्हणजे आता कायच आणलंय. महाराज संध्याकाळ झाली, सगळे घरातले माणसं जेवायला बसले, पण म्हातारीचं पोट त्या बंबानच भरलं. बंब पाहिला, तिला घासत महाराज जाईन, पोट भरलं तिचं. महाराज इकून तिकून 2-3 घास खाल्ले दादा त्या म्हातारीनं. आणि म्हातारी संध्याकाळी झोपली, पण झोपत लागलं ना म्हातारीला. सारखी उठायची बंबाकडे पाहायची,
सारखी उठायची बांबाकडे पाहायची. महाराज इकून तिकून डुकला लागला. म्हातारी सकाळी 3लाच उठली. सकाळी 3लाच उठली. कशाला? काकड्याला. काकड्याला उठती होय म्हातारी? का म्हातारी काकड्याला उठणारी काय? तिला बंब पेटवायचा. बंब पेटवायचा. महाराज सकाळी 3ला उठली. थोडस लक्ष देऊन ऐका. 3ला म्हातारी उठली तर आमुष्याची रात्र होती. तिला वाटलं घरात कसा बंब पेटवाव, अंगणात बंब मांडाव. अंगणात बंब मांडला. तिनं विचार केला अगोदर पेटवण्यापेक्षा अगोदर काय करू, याच्यात पाणी टाकू, पाण्याने बंब भरू, मग बंब पेटू. सकाळचे 3 वाजले. मग पाणी आणायचंय. गावाच्या बाहेर हापसा होता. 2 हांडे घेतले म्हातारीनं. किती वाजता? सकाळी 3 वाजता 2 हांडे घेतले म्हातारीनं. 2 हांडे घेऊन म्हातारी 3 वाजता हापशाव गेली. पाणी हापशीला 2 हांडे भरले महाराज. एक काखेत आणि एक डोक्यावर. आणि 2 हांडे भरून घेऊन त्या बंबाच्या जवळ आले. पण त्या बंबात पाणी कशात टाकाव याचं ज्ञानच नाही ना म्हातारीला. आणि ज्ञानाला किंमत आहे ना, बंबाला काय किंमत आहे? ज्ञानाला किंमत आहे. महाराज त्या म्हातारीनं 2 हांडे त्या बंबात टाकले. महाराज 2 हांडे बंबात टाकले. ती बंब भरला नाही. म्हातारी म्हणती हा बंब तर मोठा द्यालाय पाहुण्यानं. बंब मोठा द्यालाय, अजून पाणी आणावं. महाराज पुन्हा 2 हांडे घेतले. म्हातारी हापशाव गेली. पाणी हापशिलं. पुन्हा 2 हांडे आणले म्हातारीनं. पुन्हा ते 2 हांडे बंबात टाकले. बंब काय भरला नाही. म्हातारी म्हणली पाहुणे जरा करारीत दिसतेत, बंब तर मोठा द्यालाय पाहुण्यानं. ऐका महाराज, पुन्हा 2 हांडे घेतले. बघता 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 5 वाजेपर्यंत म्हातारीनं 40 हांडे बंबात टाकले. 40. 3 वाजल्यापासून 5 वाजता 40 हांडे त्या बंबात टाकले. तरी बंब भरला नाही. कशाला बंब भरण? ती पाणी टाकीत होती लाकडं टाकायच्या नळ्यात. त्याला खालून असं सवणच असतंय. जसं वरून पाणी टाकलं महाराज, ते पाणी खालून सरळच गेलो खालच्या आळीला. आता खालच्या आळीच्या बाया माऊली महाराज सकाळी 5 वाजताच उठल्या होत्या. जुना काळ अंधाराचा फायदा घ्याला. 5 वाजताच उठल्या. गावात आल्या, गल्लीत आल्या. सकाळचे 5 वाजले. जरा जरा अंधार होता. गल्लीत पाहत्यात तर गल्लीत सगळं पाणी दिसू लागलं. मग या कुणीकीला चर्चा करू लागल्या. गंगो 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 रात्री पाऊस पडला काय? ती म्हणती पाऊस तर नाही पडला, आमच्या पत्रावर काय वाजलं नाही. मग गल्लीत पाणी कस काय आलं? एकीनं डोकं लावलं. ती म्हणली एखाद्या माणसाला जर उतार वयात मुलगा झाला तर गावातल्या महिला त्याच्या दारात नेऊन पाणी वती त्यात. नक्कीच वरच्या आळीच्या पाटलाला मुलगा झाला. नक्कीच वरच्या आळीच्या पाटलाला मुलगा झालाय. साऱ्या गावानं हेल घातलाय. वरच्या आळीचं पाणी खालच्या आळीला आलंय. मग महाराज त्या बाया सकाळी 5 वाजता ते डोबडे घेऊन बाहेर जायचं दिलं सोडून. लेकरन बाळन बाया माणसं ते पाटलाचा मुलगा पाहला वरच्या आळीला. वरच्या आळीला आले. वर येऊन पाहतेत आसाराम महाराज त्या म्हातारीचा कार्यक्रम चालूच होता अजूनही. काय? 2 हांडे तिच्या जवळ. बंब हापसा, हापसा बंब, बंब हापसा, हापसा बंब. लोक म्हणले कोण रे? कोणी रे? अंधारात ओळखू येईन कोणी. इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं मारी ती चक्रा मारी. लोक म्हणली शांत. लोक काय शांत? अहो काय चाललं शांताबाई? महाराज शांताबाईनं जे असा पदर खोसला. शांताबाई म्हणली काय पाहुणे करारी, घराचं काय आख्या गावाचं पाणी तापण एवढा बंब पाहुणेनं द्यालाय. लोक म्हणले काको एवढा बंब, एवढा बंब तर भारतात नाही तयार झाला. असं कसं 3 वाजल्यापासून पाणी टाकते तरी बंब भरला नाही? लोक म्हणले काकू बंब तर एवढा दिस, असं कसं 40 हांडे बंबात टाकले. म्हातारी तपली होती पाणी आणू आणू. लोक म्हणले काकू खालच्या आळीला पाणी गेलंय. असं कसं? नवा बंब द्यालाय पाहुण्यानं. फुटका बंब नाही, नवा बंब आहे. लोक म्हणले काकू पाणी कशात टाकलंय? बंबात टाकलंय. लोक म्हणले शांताबाई जरा शांत व्हा.
शांत व्हा. नेमकं पाणी कशात टाकलंय? कशात टाकलंय? नळ्यात टाकलंय. लोक म्हणले काकू ती लाकडं टाकायची जागा आहे, लाकडं टाकायच्या जागेत तुम्ही पाणी टाकलंय. शांताबाई म्हणली मग पाणी कशात टाकाव? कशात टाकाव? लोकांना साईडचं झाकण काढून दाखिलं, पाणी याच्यात टाकाव. म्हातारी म्हणली मी नळ्यातच पाणी टाकलं. लोक शांताबाई म्हणली मी आणलेलं पाणी कुठं गेलं? लोक म्हणले पाणी गेलं खालच्या आळीला. म्हातारी म्हणली मग या लाकडाचं सरपणाचं काय करायचं? लोक म्हणले लाकडाचं सरपणाचं होय, तुम्ही व्हा मसन वाट्यात पुढं, आम्ही घेऊन येतो माग माग. विठ्ठला 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 घराचा नियम देवानं तुझ्या अंगावर धरला होता, पण देवाचा नियम हुकला. चल वारीला. वारी केली की काय होतं? जन्म चुकतो. म्हणून भगवान परमात्म्याच्या तीर्थक्षेत्राची वारी केली पाहिजे. चला आपल्याला चौथी साधना पाहून अभंगा शिरायचा आहे. पहिली साधना पाहिली भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो. दुसरी साधना अनन्य भावाने शरण गेल्याच्या नंतर जन्म चुकतो. तिसरी साधना तीर्थक्षेत्राची वारी केल्याच्या नंतर जन्म चुकतो. आणि चौथी साधना आहे का आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जन्म चुकतो. महाराज आत्मज्ञान दुसरं कोणतंही ज्ञान नाही. तुम्ही म्हणतात महाराज आत्मज्ञान हे कुठं असतंय? कुठं असतंय सांगतो तुम्हाला, ऐका. आत्मज्ञान म्हणजे माझ्या ज्ञानोबारांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, जगद्गुरु तुकोबारांनी जो गाथा लिहिला, ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. महाराज तुम्ही किती वाचण्यासारखं भरपूर आहे का नाही? म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, पण आपण वाचितच नाहीत है का नाही? माणसाला वाचवायचा छंद पाहिजे, पण काय वाचवायचा छंद पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचवायचा छंद पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, महाराज वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचल्यावर काय होतं? माणसाचा उद्धार होतो, जन्म चुकतो. महाराज वाचण्यासारखे भरपूर पुस्तक आहेत, किती पुस्तकं वाचा काही फरक पडणार नाही. महाराज किती कादंबऱ्या वाचण्यासारख्या आहेत, किती कादंबऱ्या वाचवा काही फरक पडणार नाही. पण माझ्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी एकदा वाचा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. कृपा करी हारी तयावरी, जय हो तयावरी, हे कृपा करी हारी तयावरी, कृपा करी हारी तयावरी, कृपा करी हारी तयावरी, हे भाव धरून या वाच ज्ञानेश्वरी, भाव धरून या ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, हो कृपा करी हरी दयावरी, वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दया. भगवंत कृपा करतो म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि जे गाथ्यात ज्ञान आहे, जे ज्ञानेश्वरीत ज्ञान आहे, तेच आत्मज्ञान आहे. आणि ते ज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जन्म चुकतो. दुसरे ज्ञान नाही महाराज,
दुसरे ज्ञान भरपूर आहेत, फक्त ते पगारीसाठी आणि पोटासाठी ज्ञान आहे. कोणचे? डॉक्टर, वकील, कलेक्टर, इंजिनियर, हे जे अधिकारी जे ते जे ज्ञान आहे ते पगारीसाठी आणि पोटासाठी. महाराज माणसाला कोणतं ज्ञान पाहिजे? तरुण जाण्याचं ज्ञान पाहिजे, माणसाला पाहुण्याचं ज्ञान पाहिजे. बरोबर की बाबा? तरुण जाण्याचं ज्ञान असायला पाहिजे. महाराज एक उदाहरण ऐका. पण महाराज माणसाला ज्ञानाची गरज आहे. ज्ञानात कल्याण आहे, ज्ञानात मुक्ती आहे, मोक्ष आहे महाराज. म्हणून ते ज्ञान माणसानं मिळविलं पाहिजे. मला सांगा महाराज, बाबा माणसाकडे वस्तू असावा का वस्तू वापरायचं ज्ञान असावा? वस्तू वापरायचं ज्ञान असावा. वस्तू नसली तरी चालेल, मोबाईल असावं का मोबाईल वापरायचं ज्ञान असावं. आमच्या संस्थेच्या पाठीमागे एक आखाडा आहे बाबा गुरुजी. एका बाबानं क्रिंटच मोबाईल घेतला आणि रोजही सकाळी आमच्या संस्थेतून पोरायला म्हणते, पोरो द्या बरं बटन दाबून. म्हणजे वस्तू आहे पण वस्तू वापरायचं ज्ञान नाही. महाराज वस्तू नसली तरी चालेल पण वस्तू वापरायचं ज्ञान पाहिजे. कालांतराने वस्तू आपल्या हातात आली तर ते ज्ञान कामी येतं महाराज. बरोबर आहे ना बाबा? बरोबर आहे ना? ज्ञानच पाहिजे महाराज. वस्तूला काही किंमत नाही. ऐका, आता मला सांगा, दृष्टांत संपाला. म्हातारीनं बंब मिळवला नाही का? मिळवला नाही का बंब? म्हातारी सुनाला भांडू भांडू बंब मिळवला, पण वापरायचं ज्ञान नसल्यामुळे म्हातारी 3 वाजल्यापासून पाणी आणू आणू बेजार झाली, तरी बंब भरला नाही. ज्ञानाला किंमत आहे महाराज, वस्तूला काही किंमत नाही. पण ते कोणतं ज्ञान? ते आत्मज्ञान. आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जन्म चुकतो. जो जन्म चुकवितो तो हित साधतो. जो भगवंताला अनन्य भावाने शरण जातो तो जन्म चुकतो. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आपोलिया हिता जो असे जागता. आपल्या हितासाठी जो जागा राहतो, जो नामचिंतन भजन करण्यासाठी जागा राहतो, भगवान परमात्म्याच्या तीर्थक्षेत्राची वारी करण्यासाठी जागा राहतो, त्याला नाही धन्यता, त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात.
आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. महाराज म्हणून हित साधलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. आणि दुसऱ्या देहात नाही महाराज, हा देह म्हणजे एक संधी आहे. आणि संधी मिळाली की संधीचं काय केलं पाहिजे. आणि काही दान नाही कोठे कोठे, आणि काही दान नाही कोठे, दान नाही कोठे, आणि दान नाही हात देही खाणे देवाचे दान. आणि कहे दान नाही कोठे याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान. दुसऱ्या जन्मात हे ज्ञान नाही, दुसऱ्या जन्मात भगवंताचं भजन वारी करता येत नाही. महाराज हा मनुष्य जन्म, मनुष्य देह म्हणजे काय आहे, संधी आहे. आणि संधी मिळाली की संधीचं काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. संधीचं कसं सोनं केलं पाहिजे. रामायणामध्ये एक गोड संधी आलेले बघा. जाता जाता 2 मिनिटात मी रामायणातला प्रसंग सांगतो तुम्हाला. रामायणात संधी अशी आली महाराज, जगाचा चालक मालक भगवान परमात्मा विश्वनाथ राम सोबत लक्ष्मणजी आहे, जानकी माता आहे. वनवासात निघाले आणि जाता जाता वनवासाचा दुसरा दिवस होता. एका गंगेच्या काठाला गेले आणि त्या काठाला नावाडी नाव घेऊन उभा होता. त्याचं नाव केवट. जगाचा मालक आहे. हात जोडले रामप्रभूनं त्या केवटाला विनंती केली, हे केवटा, अरे आमचा वनवासाचा दुसरा दिवस आहे, माझ्यासोबत लखन भैया आहे, माझ्यासोबत जानकी आहे, आम्हाला तुझ्या गंगा पार करायची आहे, तुझ्या नावेत बसायचं आणि पलीकडे जायचं आहे. असं रामप्रभू विनंती करतात. पण तुलसीदासजी म्हणतात, मागी नाव केवट नाही रे माना. केवट मानायला द्यायला तयार नाही. नाही प्रभू, तुम्ही जरी जगाचे मालक असले तरी मी तुम्हाला माझ्या नावेत घेणार नाही. रामप्रभूने विचारलं, अरे तुला सगळी माझी महती माहीत असून तुम्हाला लाकडाच्या नावेत का घेत नाही, का घेत नाही म्हटल्याच्या नंतर त्या नावाड्याने केवटाने सांगितलं, खरं सांगू का प्रभू, तुमचं मागच्या जन्मीचं आपलं मागच्या महिन्यातलं चरित्र असं आहे, ज्या वेळेला इंद्रजिता आपलं विश्वामित्रासोबत यज्ञाचं रक्षण करत करत तुम्ही मिथिला नगरीकडे जात होते. जात असताना एक आश्रम लागला होता. आश्रम एक दिख मग माही खग मृग जीव जंतु तह नाही, असा पद्धतीचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये एक दगड पडलेला होता. ऐकताय ना प्रभू, असं कोण सांगू लागलं, केवट राम प्रभूला. ऐकताय ना देवा. हा, जात असताना एक दगड पडलेला होता आश्रमात, आणि त्या आश्रमात त्या दगडाला तुमच्या पायाचा स्पर्श झाला. पायाचा स्पर्श झाल्याबरोबर केवट सांगू लागला, तुमच्या पायाचा स्पर्श
त्या दगडाला झाला, दगडाला पायाचा स्पर्श झाल्याबरोबर शिळा होती, मनुष्य झाली. तुमच्या पायाचा स्पर्श त्या दगडाला झाला प्रभू, त्या दगडाची काय झाली? बाई झाली. मग ऐका प्रभू, तुमच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली. आणि मग आता तुम्हाला जर माझ्या नावेत घेऊ, आणि माझी लाकडाची नाव आहे, आणि तुमच्या पायाच्या स्पर्शानं माझ्या लाकडाच्या नावेची जर बाई झाली, तर एक बाई सांभाळता सांभाळता प्रभू बरगाड्या उघड्या पाड्या. प्रभू तुम्हाला माहित नाही, महागाई खूप वाढली आहे. एका बाईला 10,000चा किराणा एका महिन्यात लागतोय. आणि मग 2-2 बाया सांभाळणं माझ्याच्यानं शक्य, म्हणून तुम्हाला माझ्या नावेत घेत नाही. महाराज नावेत घेत नाही म्हणल्यावर रामप्रभू म्हणतात केवटा, अरे याच्यात काही पर्याय नाही का? आहे ना म्हणले पर्याय आहे. पर्याय म्हणजे काय पर्याय आहे? काय नाही प्रभू, तुमच्या पायाच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली नव्हती, मग तुमच्या पायाचे रजकन दगडाला लागले, मग बाई झाली. अरे पर्याय सांगते. हा प्रभू पर्याय सांगतो. काय नाही प्रभू, आमच्या घरून एखादं पात्र आणावं लागेल, त्याच्यात तुमचे पाय ठेवावं लागतील, तुमचे पाय आम्हाला स्वच्छ धुवावं लागतील. एकदा का रजकनाच्या मातीच्या वेगळे झाले, मग माझ्या नावेत बसायला काही हरकत नाईलाज होता. रामप्रभूचा पलीकडे जायचं होतं. आण बाबा आण पात्र. पळतच घरी गेला केवट. बायकोला आवाज दिला, अगं चल, परमात्म्याचे पाय धुण्याचा योग आहे. सगळ्यांच्या नावा डावलल्या, आपल्या नावेत बसायला तयार झाले. असं म्हटल्यावर नावाड्याची बायको रडू लागली. का? काहीतरी दारिद्र्याला मर्यादा असावी हो, काहीतरी दारिद्र्याला मर्यादा. अहो सोन्या चांदीचं नसू द्या, पण तांब्या पितळाचं तरी एखादं भांड आपल्या घरामध्ये पाहिजे होतं. काही फुटकं भांड सुद्धा आपल्या घरात नाही. फक्त पीठ मळायचं काठवट आहे. काठवट आता जुन्या आजयच्या लक्षात येईल, नवीन पोरीच्या लक्षात याचं. काठवट चित्रात दाखवं लागेल त्याला. अशी होती काठवट, आहे का नाही? आजी काठवट. मग असं म्हणतात त्या केवटानं काठवट आणली. बरं आता ऐका, संधी सांगतोय मी, रामायणातली संधी. केवटाचा 10 वर्षाचा मुलगा, केवटाची धर्मपत्नी आणि केवट तिघ जण काठवट घेऊन गंगेच्या काठाला आले. काठावरती ती काठवट मांडली. रामप्रभूला सांगितलं, प्रभू हा तुमचा उजवा पाय. रामप्रभूने त्या उजवा पाय काठवटीत ठेवला. लक्ष देऊन ऐका आता. रामप्रभूने उजवा पाय काठवटीत ठेवला. केवटाचा 10 वर्षाचा मुलगा आपल्या हाताने गंगेतलं पाणी घेतोय, रामप्रभूच्या पायावर ओततोय. केवट स्वतः रामप्रभूचा पाय धुतोय आणि केवटाची धर्मपत्नी सौभाग्यवती आपल्या स्वतःच्या पदरानं, जगाच्या मालकाच्या परमात्म्याचा पदरानं पाय पुसते. काय संधी महाराज, संधी आहे. पदरानं पाय पुसते. धुतला उजवा पाय. ऐका आता, उजवा पाय धुतला. म्हणले प्रभू ठेवा आता. म्हणले डावा पाय. डावा पाय प्रभून ठुला काठवटीत. डावा पाय सुद्धा अगदी तिघ जण त्याच पद्धतीनं धुवू लागले. डावा पाय धुतला, पण तोपर्यंत उजवा गेला आणि खाली उजव्याला लागली ना माती. उजव्याला लागली ना माती. प्रभू ठेवा उजवा पाय. उजवा ठुला. डावा गेला खाली, डाव्याला लागली माती. प्रभू ठा डावा पाय, ठा उजवा पाय, ठा डावा पाय, ठा उजवा पाय. लक्ष्मणाला आला राग. लक्ष्मण म्हणतो अरे कुठपर्यंत पाय धुतो? अरे कुठपर्यंत पाय धुतो? उरक लवकर, 11:15 वाजले. उरक उरक. लक्ष्मण उरक लवकर, 11:15 वाजलेत. अरे लक्ष्मण असं म्हणल्यावर केवट म्हणला, अरे मी तरी काय करू बाबा? एक पाय धुतला तर एक खाली जातो, त्याला माती लागते. ती माती लाकडाच्या नावेला लागू नये, नावेची बाई होऊ नये, म्हणून सगळं चाललं. असं आहे का? म्हणले मग एक काम करा देवा. काय? एक पाय काठोटीत ठेवा आणि एक पाय आधार धरा. ऐका, भक्तीच्या जोरावर जगाच्या मालकाला एका पायावर उभं केलं. कोण? केवटानं. एका पायावर भगवान परमात्मा उभं राहिले. आता एका पायावर उभं राहिलं तोल जातो महाराज, आहे का नाही? कोणाचाही तोल जातो. आता तुम्हाला घोडी आहे धरायला म्हणून आहे, मला माईक आहे धरायला म्हणून आहे, पण एका पायावर रामप्रभूला तिथं काय होतं? रामप्रभू एका पायावर उभं राहिले. ऐका, लक्ष द्या. आता संधी सांगायला मी तुम्हाला. रामप्रभू एका पायावर उभं राहिले, पण प्रभूचा तोल चालला. तोल चालला ना, असं तोल चालला प्रभूचा. रामप्रभू आता पडणार. ऐका, रामप्रभू पडणार, पण केवट काय करू लागला? पाय धुऊ लागला ना. केवट समोर वाकलेला होता. रामप्रभू पडणार. इतक्यात रामप्रभूच्या हातात केवटाचं डोकं आलं. काय काय? रामप्रभूच्या हातात केवटाचं डोकं आहे आणि त्याच केवटाच्या हातात रामप्रभूचे पाय आहेत. आशीर्वाद मागण्याची गरज नाही. ऐका,
धुतले पाय, पाय धुतले, बसा म्हणले नावेत, नावेतही बसले, नाव निघाली, पलीकडच्या काठाला गेली. आता रामप्रभूला, जानकी मातेला, लक्ष्मणाला नावेतून उतरायचंच आहे, पण केवट लागला हसायला. जोर जोऱ्यानं हसतोय केवट, जोर जोऱ्यानं हसतोय. अरे का हसतो केवटा? अरे आम्ही वनवासी झालो म्हणून हसतो काय? अरे आम्ही राजाचे पोर असून आमच्या अंगा वलकल आले म्हणून हसतो काय? का हसतो केवटा? का हसतो केवटा? असं रामप्रभूनं केवटाला विचारल्यावर केवटानं सांगितलं, खरं सांगू का देवा, खरं सांगू का? म्हणले मी तुम्हाला फसवलंय. काय फसवलंय? म्हणजे कस काय? अहो प्रभू, अहो त्या दगडाची बाई झाली, ती बाईच होती, इंद्रानास्तुभा नावाचं पातक केलं होतं तिनं, शाप होता, तिनं उशाप मागितला होता. त्रेतायुगात रामप्रभू येतील, त्यांच्या चरण स्पर्शाने उद्धार होईल. ती दगडाची बाई होणारच होती. माझ्या काही तसं लाकडाचं नव्हतं, माझ्या काय लाकडाच्या नावेची बाई होणार नव्हती. रामप्रभू म्हणले, मग बाई होणार नव्हती तरी मला का बेजार केलं? काय मला अर्धा तास बेजार केलं? ठवा डावा पाय, ठवा उजवा पाय. आणि मग ऐका, आता केवटाच्या डोळ्याला पाणी आलं. खरं सांगू का देवा, मी फसवलं तुम्हाला. म्हणजे कसं? खरं सांगू का देवा, तुम्ही माझ्या दारात आलात, हात जोडून मला नाव मागत होतात. तुम्ही माझ्या दरवाज्यात आलात, हात जोडून मला नाव मागत होतात. ऐका देवा, ही माझ्या जीवनातली संधी होती. तुम्ही माझ्या दारात आलात, हात जोडून मला नाव मागत होतात, ही माझ्या जीवनातली संधी होती. पण तुम्हाला फसून सुद्धा तुमचे पाय धुतले, हे संधीचं केलेलं. लक्षात आलं तर बघा, संधीचं केलेलं सोनं आहे. म्हणून संधी मिळाली की संधीचं सोनं केलं पाहिजे. जो संधीचं सोनं करतो तो हित साधतो, जो हित साधतो त्याला नाही धन्यता. धन्य माता पिता तयाचिया. महाराज, असे जर मायबाप धन्य असतील तर त्यांच्या कुळात कसे मुलं जन्माला येतात? सात्विकच अभंगाचं दुसरं. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. जे आपल्या हितासाठी जागे राहतात, जे हित साधतात, मग त्यांच्या कुळात कसे पोरपोरी जन्माला येतात? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक मुलं मुली जन्माला येतात आणि त्यांचा हर्ष देवाला सुद्धा होतो. का हर्ष होतो? तर ते सतत गीता भागवत गीता भागवत देवाना गीता भागवत करीती श्रवणा गीता भागवत करीती श्रवणा गीता भागवत
अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात काय, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. ते मुलं मुली काय करतात, अखंड भगवंताचं चिंतन करतात, म्हणून तयाचा हरिक त्यांचा हर्ष देवाला होतो. मग जे सतत हितासाठी जागे राहतात, जे सात्विक जन्माला येतात, जे अखंड भगवंताचं नाम चिंतन करतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आशांचीच सेवा मला घडो. तुका मन माझा घडो त्यांची सेवा, तुका मन माझा घडो त्यांची सेवा, तुका मन माझा घडो त्यांची सेवा, तुका मन माझा घडो त्यांची सेवा. तरी माझा दैवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही. कुळदेवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही. कुळकन्या पुत्र होती सात्विक, 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 कुळकन्या पुत्र होती
तयाचा हरे ग वाडे देवा वाडे देवा वाडे देवा जजराम 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 गप्पा पदालिसा गप्पा पदालिसा गप्पा जजराम 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 गप्पा पदालिसा गप्पा पदालिसा गप्पा पदालिसा जजराम 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 गप्पा पदालिसा गप्पा पदालिसा गप्पा पदालिसा तो या वाटे देवा वाटे देवा वाटे देवा
परंपरा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात चौथ्या चरणात सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची सेवा घडो म्हणतात? जे हितासाठी जागे राहतात, जे भजन करतात, जे अखंड गीता भागवत करीती श्रवण, जे अखंड भगवंताचं भजन करतात त्यांची सेवा मला घडो असं म्हणतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. विठोबा रखुमा हो टाळी वाजवा बार घुमाई हो बार टाळी टाळी वाजवा टाळी टाळी हा हो रखुमाई बार रखुमाई हो बा हो बा हो बा हो बा क्या बात है. बड़ो 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 टाळी 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 सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा. ऐका, आपली वेळ झालेली आहे. जवळजवळ वर 5 मिनिटं जास्त झालेली आहेत. धावत्या वेगामध्ये या अभंगाचा आपण शब्दाशी भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच आहे असं नाही. प्रत्येकाच्या श्रवणानुसार चिंतनानुसार ज्याचा त्याला अर्थ स्वतंत्र लावतो. माझ्या जसं बुद्धीला जसं गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. जे योग्य वाटलं असेल ते नक्कीच घरी घेऊन जा. बरोबर आहे की नाही? जे योग्य वाटलं असेल ते नक्की घेऊन जा. आणि जे चुकीचं वाटलं असेल ते माझी मला परत द्या. मी झोळीत घेतो आणि या माळावर नेलं की झटकून देतो. संघ खायला नेऊ मग तेव्हा बाळा. ऐका, जे योग्य वाटलं असेल चांगलं वाटलं असेल ते नक्की घ्या. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. या कीर्तनाला उपस्थित सर्व भजनी मंडळी, आमचे आसाराम महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, आमचे सर्वच परिसरातील मुंढे महाराज, परिसरातील सर्व साऊंड सिस्टीम, चौबदार मामा, उत्कृष्ट असे व्हिडिओ शूटिंग महाराज, काय चॅनलचं नाव? नाथ कीर्तन, उत्कृष्ट असं नाथ कीर्तन या ठिकाणी उपलब्ध आपल्या गावामध्ये झालेलं आहे. ऐका, नक्की आपला कार्यक्रम जोपर्यंत YouTube चालणार आहे तोपर्यंत आपल्याला सतत आपला कार्यक्रम पाहायला भेटणार आहे. फक्त एकच करा, काय करा? एकच करा, जे नाथ कीर्तन YouTube चॅनल आहे ते YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि हो घंटी पण नक्की वाजवा. ऐका, नाथ चॅनल वाचची मालक आमचे दादा सुद्धा धन्यवाद. तसेच उत्कृष्ट पक्वा जाधक महाराज, एकदा जोरदार माऊलीसाठी टाळी वाजवा. या लेकरांना तर खूपच गोड वरवले, याच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज तालात फिट आहे, पक्का तालात पक्का आहे. ऐका, अतिशय गोड महाराज माऊली महाराजांनी वाजवलं. खूप हात गोड आहे, हात तयारी आहे. आणि महाराज पखवाज बडू नाही, पखवाज वाजवू नाही ना, आज पखवाज वाजवलाय महाराज. ऐका, उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे परत परमस्नेही माऊली महाराज, सर्वच तुम्ही मातृवर्ग, पितृवर्ग, माता भगिनी, लांबून आलेले, गावातले, बाहेरचे, परिसरातील सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग मनोभावे वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. कीर्तना याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुझे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय विठ्ठल जय बोली